एका गरीब पण परमभक्त स्त्रीचं अखंड नामस्मरण, एका कंजूस आणि कठोर मनाच्या ब्राह्मणाचं आश्चर्यकारक परिवर्तन आणि फक्त कृष्ण गोविंद गोपाळ या नामाच्या शक्तीमुळे कसा जीव पापातून मुक्त होऊन मोक्ष प्राप्त करतो. ही आहे पुरुषोत्तम मास महात्म्याच्या 8व्या अध्यायातील अत्यंत अद्भुत, हृदयस्पर्शी आणि कलियुगासाठी अमूल्य अशी कथा. ही कथा आपल्याला सांगते, या कलियुगात भगवंताचे नाम हेच सर्वात मोठं साधन आहे. ज्यांना व्रत, उपवास, दान, तीर्थयात्रा करणे शक्य नाही, त्यांनाही फक्त श्रद्धेने हरिनाम घेतल्याने सद्गती मिळू शकते. एकदा लक्ष्मीदेवी भगवान श्रीकृष्णांना अत्यंत नम्रतेने विचारू लागल्या, हे नाथ, जगात अनेक लोक असे आहेत की जे वृद्ध आहेत, काही रोगांनी ग्रस्त आहेत, काही अत्यंत गरीब आहेत. त्यांना स्नान, दान, उपवास, यज्ञ किंवा कठोर व्रत करणे शक्य नाही. अशा लोकांनी पुरुषोत्तम मासात काय करावे? त्यांची मुक्ती कशी होईल? भगवान श्रीकृष्ण हसले. त्यांच्या मुखावर अपार करुणा होती. ते म्हणाले, हे लक्ष्मी, या कलियुगात माझं नाम हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे. राम, कृष्ण, गोविंद, गोपाळ या नामांचा जप कोटी यज्ञ, कोटी दान आणि हजारो तीर्थयात्रांपेक्षाही श्रेष्ठ आहे. ज्याच्या मुखी माझं नाम असतं त्याची पापं अग्नीमध्ये कापूस जळावा तशी नष्ट होतात. भगवान पुढे म्हणाले, शरीर अशक्त असो, धन नसू दे, व्रत करण्याची शक्ती नसू दे, पण जो भक्त प्रेमाने माझं नाम घेतो त्याला मी स्वतः माझ्या धामात स्थान देतो. हे सांगून भगवान श्रीकृष्णांनी एक अद्भुत कथा सांगायला सुरुवात केली. उत्तर दिशेला पवित्र नर्मदा नदीच्या काठी एक सुंदर नगर होतं. त्या नगरात एक ब्राह्मण राहत होता. तो ज्योतिषशास्त्रात अत्यंत विद्वान होता. लोक दूर दूरून त्याच्याकडे भविष्य विचारायला येत असत. पण त्या ब्राह्मणाचा स्वभाव फार विचित्र होता. तो अत्यंत कंजूस, कृपण आणि धनलोभी होता. त्याला फक्त पैसा प्रिय होता. तो दिवस रात्र धन साठवत असे. घरात सुवर्ण मुद्रांनी भरलेले 7 मोठे कुंभ त्याने लपवून ठेवले होते. पण एवढं धन असूनही तो स्वतः पोटभर जेवत नसे, फाटकी वस्त्र घालत असे, पत्नीला चांगले अन्नवस्त्र देत नसे, घरात आलेल्या अतिथींनाही रिकाम्या हाताने परत पाठवत असे. लोक त्याची निंदा करत असत. ते म्हणत, इतकं धन असून काय उपयोग? ना दान, ना धर्म, ना देवभक्ती. पण त्या ब्राह्मणाची पत्नी सावित्री मात्र अगदी विरुद्ध स्वभावाची होती. ती अत्यंत पतिव्रता, शांत आणि भगवंताची मोठी भक्त होती. तिच्या मुखातून सतत भगवंताचे नाम निघत असे. कृष्ण, गोविंद, गोपाळ. ती घरकाम करतानाही नाम घेत असे, स्वयंपाक करताना नाम घेत असे, पाणी भरताना नाम घेत असे, झोपतानाही तिच्या ओठांवर हरिनाम असे. घरात कितीही दुःख असलं, पती कितीही कठोर वागला, तरी तिच्या चेहऱ्यावर नेहमी शांतता असे. ती मनात म्हणायची, भगवंताचं नाम हेच खरं धन आहे. एकदा अधिक मास सुरू झाला. संपूर्ण नगरात पुरुषोत्तम मासाच्या कथा, कीर्तनं आणि भजनं सुरू झाली. लोक स्नान, दान, जप आणि उपवास करत होते. सावित्रीही रोज भक्तिभावाने हरिनाम जपत होती. एके दिवशी त्या ब्राह्मणाला दुसऱ्या गावात ब्राह्मण भोजनासाठी आमंत्रण आलं. तो म्हणाला, आज चांगलं भोजन मिळेल, पैसेही मिळतील. प्रखर उन्हाळ्याचे दिवस होते. सूर्य आग ओकत होता. सावित्रीने प्रेमाने त्याच्यासाठी साखर मिसळलेलं थंड दूध तयार केलं. ती म्हणाली, नाथ, रस्त्यात तहान लागेल, ही दूध सोबत घ्या. ब्राह्मणाने ते घेतलं आणि प्रवासाला निघाला. दुपार होताच उकाळा असह्य झाला. रस्ता ओसाड होता. पाण्याचा थेंबही दिसत नव्हता. तहानाने व्याकुळ होऊन तो एका मोठ्या वारुळाजवळ थांबला. त्याच्या मनात राग आला. तो म्हणाला, ही दूध घेऊन काय उपयोग? तहान तरी भागत नाही. रागाच्या भरात त्याने ते सगळं दूध वारुळात ओतून दिलं. पण त्या वारुळात एक विशाल सर्प राहत होता. दुधाचा सुगंध येताच तो बाहेर आला. त्याने आनंदाने ते दूध प्राशन केलं. क्षणात त्या सर्पाच्या शरीरातून दिव्य प्रकाश प्रगट झाला आणि तो सुंदर तेजस्वी पुरुषाच्या रूपात उभा राहिला. ब्राह्मण भीतीने थरथर कापू लागला. तो पुरुष दुसरा कोणी नसून स्वयं शेषनाग होते. त्यांच्या डोक्यावर दिव्य मुकुट होता. शरीरातून तेज निघत होतं.
ते प्रसन्न होऊन म्हणाले, ब्राह्मणा, तू मला तृप्त केलंस. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. माग, तुला हवा तो वर. ब्राह्मण घाबरत म्हणाला, देवा, मी घरी जाऊन पत्नीला विचारून येतो. शेषनाग हसले आणि म्हणाले, जा, पण लवकर परत ये. ब्राह्मण घाईघाईने घरी आला. त्याने संपूर्ण घटना सावित्रीला सांगितली. सावित्री शांतपणे ऐकत होती. थोडा विचार करून ती म्हणाली, नाथ, आपण त्यांच्याकडे धन, सुवर्ण किंवा संपत्ती मागू नका. ते जी स्वतः देऊ इच्छितात तीच आम्हाला मिळावे एवढंच मागा. ब्राह्मण आश्चर्याने म्हणाला, इतकी मोठी संधी आणि तू काहीच मागत नाहीस? सावित्री हसून म्हणाली, भगवंताला काय द्यायचं हे आपल्यापेक्षा चांगलं माहीत असतं. ब्राह्मण पुन्हा वारुळाजवळ गेला. शेषनाग प्रकट झाले आणि म्हणाले, माग, तुला काय हवं आहे? ब्राह्मण नम्रपणे म्हणाला, देवा, आपण जे द्याल तेच आम्हाला मिळो. हे ऐकताच शेषनाग स्मितहास्य करून म्हणाले, तुझ्या पत्नीने अत्यंत बुद्धिमान वर मागितला आहे. कारण लोभी माणूस नेहमी धन मागतो, पण खरी भक्ती भगवंताची कृपा मागते. हे शब्द ऐकताच त्या ब्राह्मणाच्या अंतःकरणात काहीतरी बदलू लागलं. त्याला आपल्या आयुष्याची लाज वाटू लागली. तो मनात म्हणाला, मी आयुष्यभर फक्त धन साठवत राहिलो. ना दान केलं, ना धर्म, ना भगवंताचं नाम घेतलं. त्या दिवसानंतर त्याच्यात आश्चर्यकारक परिवर्तन घडलं. जो मनुष्य पूर्वी एक कण अन्नही कुणाला देत नव्हता, तोच आता ब्राह्मणांना आमंत्रण देऊ लागला. गरिबांना अन्नदान करू लागला. अतिथींचा आदर करू लागला. देवपूजा, पुराणश्रवण आणि दानधर्म करू लागला. घरात रोज हरिनामाचा गजर होऊ लागला. कृष्ण गोविंद गोपाल. लोक आश्चर्याने म्हणू लागले, हा तोच कंजूस ब्राह्मण आहे का? सावित्री मात्र नम्रपणे म्हणे, हे सर्व भगवंताच्या नामाची कृपा आहे. पूर्ण अधिक मासभर त्या दाम्पत्याने भक्तिभावाने हरिनामस्मरण केलं. ब्राह्मणाने आपल्या पापांची क्षमा मागितली. कालांतराने त्या दोघांचाही मृत्यू झाला. त्या क्षणी आकाशातून दिव्य विमान उतरलं. सुंदर विष्णुदूत प्रकट झाले. ते म्हणाले, हे भक्तजनांनो, तुम्ही श्रद्धेने हरिनाम घेतलं, भगवंताचं स्मरण केलं, म्हणून तुम्हाला वैकुंठ प्राप्ती झाली आहे. आणि त्या दिव्य विमानातून ते दोघे भगवान विष्णूंच्या धामाला गेले. या कथेतून आपल्याला अत्यंत मोठा संदेश मिळतो. कलियुगात हरिनाम हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे. शरीर अशक्त असलं, धन नसू दे, व्रत करणं शक्य नसू दे, तरी फक्त श्रद्धेने घेतलेलं भगवंताचं नाम जीवाला पापातून मुक्त करू शकतं. भक्तीमुळे कठोर मनुष्याच्याही अंतःकरणात परिवर्तन घडू शकतं आणि भगवंताचं नाम जीवाला थेट मोक्षाच्या मार्गावर घेऊन जातं. जो भक्त श्रद्धेने ही कथा ऐकतो, वाचतो किंवा सांगतो, त्याच्या जीवनातील दुःख आणि पापांचा नाश होतो आणि शेवटी त्याला भगवान पुरुषोत्तमांची कृपा प्राप्त होते. जर तुम्हालाही ही पवित्र कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. कारण अशाच भक्तिमय, प्रेरणादायी आणि मनाला स्पर्श करणाऱ्या कथा आपण पुढेही घेऊन येणार आहोत. पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत, एका गरीब विधवेने पुरुषोत्तम मासात निस्वार्थ भावनेने सेवा केली. तिच्याकडे भगवानांना अर्पण करण्यासाठी काहीच नव्हतं, पण तिच्या शुद्ध भक्तीने प्रसन्न होऊन साक्षात भगवान विष्णू ब्राह्मणाच्या रूपात तिच्या दारी आले.